मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये खोकल्याचं औषध सेवन केल्यामुळे काही चिमुकल्यांचा बळी गेल्याची अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे आणि यानंतर महाराष्ट्रातील अन्न औषध प्रशासन सतर्क झालेलं आहे. या विभागाचे सहायुक्त औषध विभागाचे सहायुक्त गिरीश हुकरे सर आपल्यासोबत आहेत. नेमकं हे प्रकरण काय आहे आणि त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र ड्रग्स विभाग काय आत्ता सगळ्या ज्या पर्यायी गोष्टी आहे किंवा कारवाई आहे ती करता आहे, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. सर, स्वागत आहे न्यूज 18 लोकमतमध्ये. खरं तर अत्यंत धक्कादायक हा प्रकार अनेक वर्षानंतर, कारण की औषध सेवन केल्यामुळे अशा चिमुकल्यांचा बळी जातोय. यामुळे भीतीचं वातावरण पसरलेलं आहे. नेमकं हे प्रकरण काय आहे त्याबद्दल आधी सांगा. तामिळनाडूतल्या एका कंपनीच्या खोकल्याच्या औषधामुळे मध्य प्रदेशमध्ये काही चिमुकल्यांचे बळी गेलेत. त्याचप्रमाणे राजस्थानमध्ये सुद्धा अशा प्रकारची घटना घडून आली. त्या पार्श्वभूमीवर आम्ही आपल्या पूर्ण इन्स्पेक्टोरेट जो स्टाफ आहे आमचा त्याला सतर्क केलेला आहे. आम्ही खात्री केलेली आहे की या औषधाचा कुठलाही सप्लाय महाराष्ट्र राज्यात झालेला नाही. त्या व्यतिरिक्त खबरदारीचा उपाय म्हणून गुजरात गव्हर्नमेंटनी जी ॲडव्हायझरी पब्लिश केली त्या ॲडव्हायझरीनुसार जी 2 औषधे पुन्हा एकदा सांगितली आहेत, ज्यामध्ये डायथिलिन ग्लायकॉलचं प्रमाण ज्यामध्ये जास्त आढळून आलं मानकापेक्षा, त्या औषधांचा आम्ही इथे वापर थांबवण्याबाबत सूचना दिलेल्या आहेत. 2 ठिकाणी स्टॉक सापडलेला आहे, तिथून आम्ही ते स्टॉक प्रोहिबिट करत आहोत. इतर याचे नमुने घेत आहोत. त्या व्यतिरिक्त सरकारी दवाखान्यामध्ये जे सिरप्स सप्लाय केले जातात वेगवेगळ्या कंपनीकडून, त्याचप्रमाणे मार्केटमध्ये सुद्धा जे खोकल्याची औषधं अवेलेबल आहेत तिथूनसुद्धा नमुने चाचणी घेण्याकरता आम्ही आपल्या इन्स्पेक्टरला सूचना दिलेल्या आहेत. त्याचप्रमाणे पुन्हा एक खबरदारीचा उपाय म्हणून आपल्या इथे जे मॅन्युफॅक्चरर आहेत औषधाचे, जे सिरपचं उत्पादन करतात, त्याच्या 5-6 दिवसामध्ये आम्ही पूर्ण तपासण्या करतो आहोत आणि त्यामध्ये जे प्रोपिलिन ग्लायकॉल सिरपमध्ये वापरलं जातं त्याची तपासणी मानकाप्रमाणे होते की नाही याची आम्ही खात्री करून घेणार आहोत. अर्थातच हे जे औषध आहे ज्याबद्दल बोललं जाते की त्याचं सेवन केल्यामुळेच या मुलांचे बळी गेलेले आहेत, नेमकं काय कंटेंट त्याच्यामध्ये जास्त झाला असावा? ड्रग्सच्या विभागाचे संयुक्त म्हणून तुम्ही याचा अभ्यास केला असणार आहे. आणि कोल्ड्रिप जे आहे त्याचा नेमका साठा सापडला की आणखी कोणत्या औषधाचा साठा सापडला आहे, तो कुठे सापडला आहे, या दोन्ही? काय असतं की सिरप तयार करताना त्यात प्रोपिलिन ग्लायकॉल हे द्रावण किंवा अँटी फ्रीजिंग एजंट म्हणून वापरलं जातं. कधी प्रोपिलिन ग्लायकॉल जर योग्य क्वालिटीचं नसेल तर त्यामध्ये डायथिलिन ग्लायकॉलची इम्प्युरिटी असते आणि डायथिलिन ग्लायकॉल हे विषारी असल्याचं शास्त्रामध्ये नमूद आहे. तर असा संशय आहे की अशा विषारी डायथिलिन ग्लायकॉलचं प्रमाण जास्त असल्यामुळे बालकांचा मृत्यू झाला असावा. पण ज्या औषधाने मृत्यू झाला आहे ते आपल्याकडे सापडलेलं नाही. जे आपल्याकडे आढळून आलेलं आहे एक ॲडव्हायझरीवरनं जे आपल्याला मिळालेलं आहे ते औषधं आपण इथे पकडलेली आहेत. त्यामुळे कुणाचा मृत्यू झाल्याचं अद्याप आपल्या कानावर आलेलं नाही. पण मग ते कोणतं औषध आहे आणि त्याचाही स्टॉक बाजारात इतरत्र असेल तर तोही काढून घेतला जाणार? एक रेस्पी फ्रेश TR म्हणून नावाचं एक सिरप आहे जे गुजरातची रेडनेक्स फार्मास्युटिकल्स प्रायव्हेट लिमिटेड यांनी उत्पादित केलेलं आहे. दुसरं रिलीफ सिरप आहे जे शेप फार्मा प्रायव्हेट लिमिटेड गुजरात यांनी उत्पादित केलेलं आहे. या दोघांबद्दल आम्हाला ॲडव्हायझरी प्राप्त झालेली आहे. त्यापैकी रेस्पी फ्रेश TR या औषधाचे 2 ठिकाणी स्टॉक सापडलेला आहे आणि त्यावर आमचं जे ठरलेलं आहे त्यानुसार कारवाई घेत आहोत. सर, एकंदरीत जर बघितलं तर नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. अनेक ठिकाणी काही मुलांवर उपचार सुरू आहेत. अशा परिस्थितीमध्ये आपण किती सतर्कतेने आणि काळजीपूर्वक त्यांना सांगतो आहोत, कारण की सगळ्याच खोकल्यांच्या औषधावर आता संशय घेतला जाऊ शकतो आणि त्यामुळं काय गाईडलाईन पुढच्या काळात दिल्या जात आहेत तुमच्याकडनं? मी या निमित्ताने नागरिकांना एक आव्हान करू इच्छितो की त्यांनी कुठलेही औषध, खोकल्याचंच नाही कुठलेही औषध रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनरच्या सल्ल्याशिवाय घेऊ नये. त्यांना दाखवूनच औषधे घ्यावीत, तर असे इन्सिडन्सेस आपल्याला टाळता येतील. त्याचप्रमाणे सर्वच औषधाबाबत संशय किंवा घाबरण्यासारखं असं काही नाही आहे. कधी अशी एखादी दुर्घटना होते त्याबाबत इथे आम्ही सतर्क आहोत. सर, एकंदरीत आणखी एक माहिती समोर येते की 2 वर्षाखालील मुलांना, लहान यांना कुठलंही सिरप द्यायचंच नाही अशाही काही गाईडलाईन आलेल्या आहेत आणि त्याबद्दल काय? केंद्र सरकारने अशी एक गाईडलाईन तयार केलेली आहे की 2 वर्षाखाली मुलांना खोकल्याचं सिरप न देता इतर औषधाचा वापर करावा.
असं केंद्र सरकारची सूचना आहे. सर एकंदरीत पुन्हा एकदा दर्शकांना आमच्या सांगाल की सिरप जे कंटेन असतात त्यामध्ये काय काय प्रकारचे वेगवेगळे कंटेन असतात आणि नेमकं कसं काम करते आणि कोणता त्यामध्ये कंटेन जास्त झाल्यानंतर द्रावण जास्त झाल्यानंतर ते धोकादायक ठरू शकतं. कसं असते की औषधाचं सिरप तयार करताना त्यात प्रोपिलिन ग्लायकॉल नावाचं एक द्रावक टाकलं जातं, जेणेकरून औषधं व्यवस्थित त्या सिरपमध्ये मिक्स व्हावीत. त्या प्रोपिलिन ग्लायकॉलमध्ये जर डायथिलिन ग्लायकॉलचं जर पर्सेंटेज जास्त आलं, एखाद्या मानकापेक्षा जास्त आलं, तर ते धोकादायक ठरू शकतं, असं शास्त्रात नमूद आहे. या व्यतिरिक्त आता मागील काही वर्षापासून किंवा तुमच्या पाहणी किंवा अनुभवामध्ये महाराष्ट्रामध्ये याआधी काही असं घडलंय का किंवा आत्ता काही बॅन आपण केलंय का अशा सिरप? माझ्या माहितीप्रमाणे महाराष्ट्रात अशी कुठलीही दुर्घटना घडलेली नाही, परंतु भारताच्या इतर राज्यात जरी अशी घटना घडली किंवा परदेशात जरी अशी घटना घडली, तरी आपण सतर्कता म्हणून इथल्या पूर्ण सिस्टमची पुन्हा एकदा चाचणी घेतो, पूर्ण सिस्टम अलर्ट मोडवर ठेवतो आणि त्या अनुषंगे जे आवश्यक आहे, जे प्रोटोकॉलप्रमाणे आवश्यक करणे आवश्यक आहे, त्या सर्व स्टेप्स आम्ही इथे घेतो. पण या निमित्तानं पुन्हा एकदा सगळ्याच सिरपची पाहणी केली जाणार आहे का, तपासणी केली जाणार आहे का? किती प्रकारचे सिरप आपल्या राज्यात तयार होतात, खास करून पुणे आणि याची काही नोंद असते आपल्याकडे? नाही, सिरप असे भरपूर तयार होतात, सर्वांचीच तपासणी होणे तसे शक्य नाही, परंतु बालकांसाठी जे वापरल्या जातात आणि पर्टिक्युलरली खोकल्याच्या औषधासाठी जे वापरल्या जातात त्या सिरपचे काही आम्ही प्रातिनिधिक नमुने घेऊन त्याचा लॅबॉरेटरीमधनं चाचणी करून घेणार आहोत. आणि यामुळेच जे नागरिक आहेत त्यांनी या संदर्भामध्ये अगदी सतर्क राहणं गरजेचं आहे. चिंता करण्याची गरज नाही आहे. मात्र एकूणच जर परिस्थिती बघितली तर आपल्या लहानग्यांना औषध देत असताना ते योग्य डॉक्टरांनी सल्ला दिल्यानंतरच ते घेतलं जावं असं FDA कडनं आत्ता आवाहन करण्यात आलं आहे. आणि अर्थातच या संदर्भामध्ये स्वतः FDA औषध विभागाचे जे सहाय्यक आहेत त्यांनी निर्देश दिल्याप्रमाणे राज्यातील सगळ्याच एकंदरीत जे लहान मुलांना औषध दिलं जातं त्या सिरपची देखील तपासणी केली जाणार आहे. त्याचबरोबर जे 2 स्टॉक सापडलेले आहेत 2 औषधाचं त्यावर देखील कारवाई केली जाते. तुर्तास तरी आपल्याला FDच्या या कारवाईबाबत अत्यंत ही महत्त्वाची माहिती प्राप्त झालेली आहे. पुढे सूरज पाटील सर, गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत, पिंपरी चिंचवड.